असा काय विषय झालाय त्यामुळे इथं बॅनर लावायची तयारी करतात. तो विषय पुढे सांगतो. सकाळ सकाळी आपल्या गाडीला त्या बायाचं भाडं आलंय. भाड्याचं काय भाडं दादा करतात. त्यामुळे मी आपला चाललोय कॉलेजला. आणि आमच्या इथं विषय असा झालाय, पुढे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे 4 दिवस झालं आमच्या इकडच्या एसट्या बंद आहेत. जाता जाता मला या लखन मामांनी हाक मारली. आता झाली का इंजुरी बरी हीच विचारायसाठी मला बोलावलंय. बोलता बोलता आपला रनिंगचा विषय निघलाय. त्यामुळे मला बी काही इथनं हलू वाटा नाही. पण पेपरचा दिवस जवळ आले त्यामुळे कॉलेजला तर गेलंच पाहिजे. कॉलेजला जायच्या आधी म्हणलं वाय जावं किरण बायाची गाडी घेऊन. किरण बाया पशी आलं का नाही. किरण बाया वाय 4-2 गोष्टी नॉलेजच्या सांगतो. तिथं येऊन उभाच राहिलोय. तेवढ्यात त्या बंडू बायानं हाक मारून बोलवून घेतलंय. बंडू बायाला म्हणलं आयला ही कसली गडबड चालली या, बर्थडेचा बॅनर लावायचं चाललंय काय. तेव्हा बंडू बाया म्हणला अरे आपली संचिता दिदी भरती झाली सीआरपीएफ मध्ये आणि दिदीनं लय म्हणजे लय कष्ट घेतलं होतं सीआरपीएफ साठी आणि दिदीच्या पहिल्याच प्रयत्नाला अपयश आलतं. तेव्हा संजू तात्यांना लय माणसं म्हणली जाऊ द्या मरू द्या भरती द्या लग्न लावून पुरीचं. पण संजू तात्यांनी लोकांचं अजिबात ऐकलं नाही आणि दिदीच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं आणि शेवटी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं फळ दिदीला भेटलं.